राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे, मोबाईल नंबर 7507 35 45 21। धन्यवाद। जुन्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। त्याला दारू पाजून विश्वासात घेतले आणि निर्जन स्थळी नेऊन त्याचा धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील सामनापूर येथे घडली आहे। हा प्रकार 22 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास घडलाय। 23 मार्च रोजी सकाळी मृतदेह आढळून आलाय। अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत, वय 23 वर्ष, राहणार सामनापूर, तालुका संगमनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे। तर या प्रकरणी त्याचे मित्र सागर रमेश मुळेकर व राजेश मनोज मकवानी, दोघेही राहणार सामनापूर, या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी सुरू आहे। अब्दुल सावंत हा सामनापूर येथील रहिवासी आहे। गेल्या काही वर्षापासून तो मजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतो। गावातील 7 ते 8 जणांनी एक टोळी तयार केली आहे। ते आजूबाजूच्या गावात जाऊन कोबी, फ्लावर काढण्याचे काम करतात। काल यांनी निंबाळे परिसरात 2 वाजण्याच्या सुमारास एका शेतात काम केले आणि त्यानंतर सायंकाळी हॉटेल नेचर येथे जमण्याचे नियोजन केले होते। अब्दुल हा महिलांवर वाईट नजर टाकतो। ही बाब आरोपींच्या मनात खटकत होती, त्यामुळे आज त्याचा काटा काढायचा या हेतूने दोघांनी पूर्वनियोजित कट आखला होता। ठरल्याप्रमाणे तिघेही एकत्र आले आणि त्यांनी तेथून काही दारूच्या बाटल्या देखील घेतल्या व बाहेर जाऊन त्या रिचवायच्या आणि नशेत याचे काम करायचे असे नियोजन ठरले होते। दरम्यानच्या काळात मयत अब्दुल याला घेऊन सागर मुळेकर व राजेश मकवानी हे सामनापूर येथील एका निर्जन स्थळी गेले। तेथे या तिघांनी दारू प्राशन केली। त्यानंतर त्यांच्यात वाद झाला। तू जवळच्या महिलांवरती वाईट नजर टाकतो असे म्हणून एकमेकांशी वाद झाले। तिघांनी दारू प्यायली असल्यामुळे ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते। मात्र सागर आणि राजेश यांनी चाकू आणून नियोजनपूर्वक याला संपवण्याचा निर्धार केला होता। त्यामुळे अब्दुल बेसावत व मद्याच्या नशेत असताना यांनी त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि त्याची हत्या केली आहे। आपल्याला कोणी पाहिले नाही याची खात्री करीत त्यांनी घटनास्थळावरून पळ काढलाय। घडलेला प्रकार कोणाला माहीत होणार नाही किंवा आपले नाव देखील येणार नाही असे यांना वाटत होते। त्यामुळे दोघेही दुसऱ्या दिवशी घरीच होते। या दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी एका व्यक्तीने अब्दुल याचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना माहिती दिली। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तात्काळ पोलीस पथके कामाला लावली आणि गुन्ह्याची उकल करण्याचे प्रयत्न सुरू केले। यावेळी हॉटेलमधील CCTV फुटेज फार महत्त्वाचे ठरले। त्यात आरोपी सागर मुळेकर व राजेश मकवानी हे त्याच्यासोबत असल्याचे दिसून आले। पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पहिल्यांदा उडाउडीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या तपास पथकात पोलीस नाईक धनंजय महाले, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, पोलीस कॉन्स्टेबल साई पवार, आत्माराम पवार यांनी ही दमदार कामगिरी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, सामनापूर।
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.